मनोज जरांगे यांचं उपोषण आता स्थगित झालेलं आहे। मी पडून राहून उपोषण करू शकत नाही असं म्हणत जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलेलं आहे। कोर्टानं आपल्याला उपचार घ्यायला सांगितल्याचं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो अंतरवाली सराटीमधली। मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। मराठा समाजाकडनं जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे। आपण एक मिनिट ऐका। महाराष्ट्रातून मला आता असं मिळालं ऐकायला की खूप गाड्या निघाल्या, तर एक 5 वाजता सोडू आपण, कारण सगळ्याला भेटणं होईल, कारण त्यांचे लय हाल होते। आणि मग आपण वाटल्यास गॅलेक्सीला जाऊ। 5 वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करू। करायचं का? कारण कालपासून मराठा समाजाचा काल लय आग्रह होता की उपोषण करायचंच नाही। लय काल कोरडे पडले होते हो माय मावल्या, त्याची काळजीच ना करू, तुम्ही नीटच करतो। ज्यांनी मराठ्याला त्रास दिलाय ना त्यांनी सुरुवात केली, शेवट तर मराठीच करणार, त्याचा नीटोबाद करणार। आपण 5 वाजता 4 किंवा 5 वाजता सोडू। नाही मला दम निघा नाही, ते लोक आल्यावर सोडू। 4-5 वाजता का त्यांना यायला? ऐका ना, आता किती वाजले? तर आज संध्याकाळी 5 वाजता आपण उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगेंनी यावेळेला सांगितलेलं आहे। आपल्या माय मावल्यांना सगळ्या भेटू, त्यांची कदर करावं लागणार आहे। आणि फक्त त्याच्यानंतर नका हॉस्पिटल कडून येऊ, अंतरावर चालल्यावर आपण पुन्हा भेटू। तुम्हाला काम दिलंय ना, किमान 20 लोक मराठा सेवक करायचे या 5-7 दिवसाच्या, किंवा वाडे 100 वाढू 200 वाढू घराजणी शेक करा। मोठी सामाजिक टीम तयार करायची गोरगरिबाच्या अडचणी सोडायला। त्या कामात तुम्ही राहा। 5-6 दिवस मला आता खऱ्याने आरामाची गरज आहे। हे शब्द मी 13 महिन्यात कधीच वापरलेला नाही, कधीच। एवढ्या मला तुम्ही माझ्या लोकाला एवढ्या लोक आले पाहिजेत, एवढ्या संभाजीनगरला एवढ्या कुठं एवढ्या दवाखान्यात एवढ्या, पण तुम्ही आले की मला उठून उभं राहावं लागतं, बसावं लागतं, तितका त्रास होतो। आपण सगळे सोबतच काय करू, ऐका, आपण सगळे सोबतच ते 4 वाजता ते लोक येतात, तोपर्यंत काय तुम्ही काय करा, इथं तिथं गावकरी आपल्या आसपासचे गोदा पट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोलीपासून